हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर मला समजत नाही लोकांना म्हणा किंवा रिलेटिव्हजला म्हणा, काय प्रॉब्लेम असतो काय माहिती? आणि मुळात म्हणजे जे ओल्ड पीपल असतात ना, त्यांना तर खूप असं चौकशी असते. लाइक म्हणजे तुम्ही शिकलेले नाहीये, बट आम्ही शिकतोय आणि तुम्ही डायरेक्ट तोंडावर बोलताय, की काय उपयोग नाहीये या शिकण्याचा, कारण शेवटी तर मुलीला चूलच फुकायची आहे. व्हॉट डू यू मीन ब्रो? तो आमचा प्रश्न. आम्हाला काय करायचंय हे आमच्या हातात आहे ना. शेवटी तुम्ही पटवून पण देतात आम्हाला, की नाही तुम्ही किती पण श्रीमंत असो, तुम्ही किती पण शिका, शेवटी तुम्हाला स्वयंपाकघरात तर जावंच लागणार आहे. आणि त्यानंतर आपण आपला डिसिजन त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधी ते स्वतःच विचार करून घेतात, की नाही तुम्ही तर स्वयंपाकघरात जाणारच नाहीये. आणि मला समजत नाही ते इतके चांगल्याने आपल्याला पटवून कसं देतात, की आपण सुद्धा एक टाईमाला विचार करायला लागतो, की नाही यार खरंच हे बरोबर बोलताय, की आपण एवढं शिकतोय. पण काय उपयोग आहे त्याचा? शेवटी चूल फुकायची आहे. आता याचा अर्थ हा नाही, की आपण कधी जाणारच नाही. आम्ही मुली आहे, आम्हाला माहिती आहे जेवण वगैरे असतं, बनवायचं असतं आणि उलट आम्हाला त्याच्यामध्ये छंद पण असतो. पण तुम्हाला आमच्यापर्यंत हे पोहोचण्याची गरज नाहीये अजिबात, की तुम्हाला हे करायचं आणि ते करायचंय. आम्ही आमचे डिसिजन घेऊ शकतो आणि लोकांनी ना म्हणजे एक वेगळाच असा क्रायटेरिया बनवून ठेवलेला आहे, की आपण विचार करायचाच आहे दुसऱ्यांच्या आयुष्याचा. यार इतकं कुठं चालतं. त्याशिवाय आपण त्यांचं ऐकून पण घेतल्यानंतर त्यांचा रिस्पॉन्स असा येतो, की तुम्हाला आता नाही समजणार, तुम्हाला पुढे समजणार. पुढे व्हॉट डू मीन? तुम्हाला नेमकी म्हणायचं काय आहे, की आमची वाईट परिस्थिती येणार आहे? अरे यार, इतका विचार, इतका विचार. बरं गाईज मी तरी लोकं बोलते, पण माझी सुरुवात तर घरच्यांपासूनच होते. बरं यापुढचं कंटिन्यू करूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.